शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कोपरगाव तहसील मैदान परिसरात उभारण्यात आलेले सोलार कोल्ड स्टोरेज शीतगृह आजही निष्क्रिय अवस्थेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून माहितीनुसार सन 2022-23 मध्ये सोलर कोल्ड स्टोरेज प्रकल्प या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या शीतगृहासाठी सुमारे 25.8 लाख रुपये खर्च करण्यात आला असून त्याची क्षमता 5 मेट्रिक टन इतकी आहे। 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रकल्प कार्यान्वित केल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत तो शेतकऱ्यांच्या वापरासाठी सुरू झालेला नाही। तहसील मैदान परिसरातील हे शीतगृह सध्या बंद अवस्थेत असून त्यावर धुळीची फुटे चढलेली दिसतात। शेतकऱ्यांना भाजीपाला, फळं तसेच इतर नाशवंत कृषीमाल साठविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प उभारण्यात आला होता। मात्र अद्याप तो प्रत्यक्षात सुरू झालेला नाही। त्यामुळे हा प्रकल्प केवळ कागदोपत्रीच कार्यान्वित असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। दरम्यान तहसील मैदान परिसरात दररोज तसेच विशेषतः रविवारी मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येत असतात। अशा ठिकाणी शेतमाल साठवण्यासाठी उपयुक्त ठरणारे शीतगृह निष्क्रिय पडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते। शीतगृहाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलं असून कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत। परिसरात मोकाट जनावरांचा वावरही वाढल्याचं चित्र दिसून येतं। लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारलेला हा प्रकल्प अखेर शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी कधी सुरू होणार की तो केवळ कागदोपत्रीचा राहणार असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होतोय। शेतकऱ्यांसाठी उभारलेली ही सुविधा लवकरात लवकर संबंधित प्रशासनाने सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। इथं भाजीपाला व्यवसाय रोज दुकान लागतात। आमच्या इथं 10-12 दुकान रोजचे असतात आणि दररोज रविवारी चांगला मोठा बाजार भरतो इथं। आता हे शासनाने आमच्यासाठी शीतगृह बांधलेलं आहे, त्याला बांधून 2-1 वर्ष झालं, पण ते अजून चालूच होत नाही, त्याचा काही यूजच नाही आम्हाला। हे असे भाजीपाला आमचा सरळ पडतो, काही खराब होतो, फेकून द्यावा लागतो। आता ते तिथं सगळे घाण कचरा नगरपालिकेने 1-2दा साफ केलं आहे, पण ते परत त्याचा म्हणजे वापर करायला चावी वगैरे कोणाजवळ दिलेली नाही, काय नाही। आणि त्यांनी तर सांगितलं नाही, आम्हाला सुचवलं नाही की भाजीपाला ठेवायचा, कसा ठेवायचा, काय ठेवायचा, कोण ठेवायचा, याचंसुद्धा काही आम्हाला सांगितलेलं नाही। फक्त तयार करून ठेवलेलं आहे ते, त्याला बरेच दिवस झाले, म्हणजे 3 वर्ष होत आले आहे की नाही अजून 3 वर्ष होत आले। आता आमची मागणी व्हा, मग ते काय काय नाही, मग ते त्याचा वापर तर करायला काय हरकत नाही ना। तुम्ही आम्हाला त्याची परवानगी द्यावा, एखादा चावी द्यावा, काय भाड्याचं वगैरे असेल तर आम्ही त्याची ते द्यायला तयार आहे। नगरपालिकेने जे इथं शेतकरी मार्केटला जे बांधून ठेवलेले आहे ते इथे चालू करायला पाहिजे। 2-3 वर्ष झाले आता इकडे आमचा भाजीपाला सुकतो। इकडे नगरपालिकेला पण काहीतरी म्हणजे पैसा पाणी पण भेटेल तिथं, आणि साईडने साफसफाई पण होईल। ते लोक संडासला बसतात, कुणी खूप म्हणजे रात्रीचे लोक येऊन बसतात तिथं, आणि खूप अडचण, वास पण येतो खूप। तिकडे लेडीज जातात, लोक तिकडे उभे राहून लघवी करतात। तर नगरपालिकेने सहकार्य करून अध्यक्ष साहेबांनी किंवा कोणी काय ना तेवढं चालू करून द्या। अध्यक्ष साहेबाला एवढीच आमची विनंती आहे बा, एवढे भाजीपाल्याचं जे मार्केट पैसे जे बनवलं आहे ते चालू करून द्यावा। आमचा माल खराब होतो आणि तिकडे जनावरं खूप रात्रीचे राहतात, लोक रात्रीचं दारू पितात, तिथं आडुसा झालेले, चोट्टे भामटे लोक बसतात तिथं, घाण झालेले खूप मारायचे तिथं। तर तेवढं साफ करायला पाहिजे, म्हणजे ते चालू होईल, नगरपालिकेचा पण फायदा होईल, आमचा पण फायदा होईल त्याच्यामध्ये। तेवढे सगळे अध्यक्ष साहेबाला निवंत आमचे प्रयत्न आहे बा, एवढं चालू करावं म्हणून।